नमस्कार. धनंजय मासिकाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त यूट्यूबवरून आपण धनंजयमधल्या निवडक कथांचं अभिवाचन सादर करत आहोत. आणि या उपक्रमामध्ये धनंजयचे जुने लेखक अनंत सामंत यांची एक कथा मी मकरंद जोशी आपल्यासमोर आज वाचून दाखवणार आहे. अनंत सामंत हे नाव खरं म्हणजे विशिष्ट अशा कथा प्रकाराशी बांधलेलं नाव नाही, म्हणजे ज्याला कुठलंच लेबल लावता येत नाही असा हा एक अवलिया लेखक आणि त्याच्या तितक्याच अवलिया लेखणीतून उतरलेली ही एक विज्ञान कथा जी धनंजयच्या 1996च्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झाली होती. सादर करतोय धनंजय दिवाळी 1996 मध्ये प्रकाशित झालेली अनंत सामंत लिखित कथा एडिट. अभिवाचक मकरंद जोशी. तसं म्हटलं तर बबन वेलदोडे हे नाव शंतनुराव किर्लोस्कर, हृदयनाथ मंगेशकर या नावांसारखं ग्रेट नाव नाहीये. पण शंतनुराव किर्लोस्कर किंवा हृदयनाथ मंगेशकरांचं नाव बबन वेलदोडे असं असतं तर ते नाव आहे तेवढंच ग्रेट वाटलं असतं, नाही का? बबन वेलदोडेलाही याची जाणीव होतीच. म्हणजे फालतू आणि ग्रेट, कॉमन आणि अनकॉमन, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल यात तसा कितीचा फरक असतो? असतोच किती फरक. एका सुताचा त्या सुतावरून स्वर्ग गाठत नाही तोपर्यंत माणूस मर्त्य असतो, पण एकदा का त्या सुताचा स्पर्श झाला की तोच स्वर्गीय ठरतो. क्षितिज आणि समुद्र, अंधार आणि प्रकाश एकाच सुताचा फरक असतो प्रत्येकात. म्हणजे काळ्या पृथ्वीच्या आउटलाईनवरून सूर्य सूदभर वर सरकला की रात्रीचा दिवस होतो, पण पृथ्वी गोल फिरत असते, तिचा अर्धा भाग कायम अंधारातच असतो की. आणि मग काही ॲबनॉर्मल माणसं कायम त्या अंधाराबरोबर सरकत सरकत अंधारात राहतात प्रयत्नपूर्वक. पृथ्वीवर माणसांच्या दोन जाती आहेत असं धरलं जातं, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल. हा भ्रम आहे. पृथ्वीवर माणसाची एकच जात अस्तित्वात आहे, ॲबनॉर्मल. या जातीच्या मात्र दोन पोटजाती आहेत, बिलो नॉर्मल आणि अबव नॉर्मल. एखादा नवा व्हायरस सापडला की लॅबमध्ये रिसर्च करणारे सायंटिस्ट गंभीर मुद्रेने तो व्हायरस अनेक जिवंत शरीरात इंजेक्ट करतात. अगदी तसंच हा ॲबनॉर्मल माणूस या नावाचा जंतू सहस्त्रावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर रुजवला गेला आणि मग त्याचा संसर्ग इतर विश्वांना होऊ नये म्हणून तो गुरुत्वाकर्षणाने आणि स्वयंकेंद्रिततेने पृथ्वीशी जखडला गेला. पोलीस तपासात बबन वेलदोडेच्या डायरीत सापडलेल्या नोंदींचा हा फ्लॅश रिप्ले म्हणता येईल. फ्लॅश रिप्ले हा शब्द अस्तित्वात नसेलही, परंतु अस्तित्वात काय असतं आणि काय नसतं हाच जेव्हा वादाचा मुद्दा ठरतो तेव्हा एकेका शब्दावर लेखक किंवा प्राध्यापकाप्रमाणे वाद घालणं हा कालापव्यय असतो. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय किंवा स्वयंकेंद्रितता म्हणजे काय या प्रश्नांवरही या विश्वातील जंतूंनी गेली हजारो वर्षे प्रचंड वादंग माजवलेला आहे, अगदी विनाकारण. तसं प्रेम, सौंदर्य, आकर्षण हे शब्द या विश्वातील जंतूंना पृथ्वीच्या केंद्राशी गाडल्यासारखे जखडणारे हे शब्द. जगाच्या नजरेत बबन वेलदोडे बिलो नॉर्मल होता. त्याचं वागणं, त्याचा शाळेतला निकाल, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं व्यक्तिमत्व, अगदी त्याचं दिसणं सुद्धा बिलो नॉर्मल होतं. बबन वेलदोडेलाही त्याचं बिलो नॉर्मल पण मान्य होतं. जन्माला आल्यानंतर लगेचच त्याला ते जाणवलं असावं. त्यामुळेच तर बबन वेलदोडे जन्माला आल्यानंतर रडला नाही. म्हणजे ओला बोंबील ताजा आहे का हे बघायला शेपटी धरून उचलतात तसं डॉक्टरांनी त्याला उलट धरलं, हलवलं, चापट्या मारल्या तेव्हा तो न राहून जाम खिदळला होता. कारण यात सिरियसली घेण्यासारखं काहीच नाहीये. आपला जन्म आणि मृत्यू या दोन घटनांच्या दरम्यान महत्वाचं असं काही घडणार नाहीये. आपण बिलो नॉर्मल जंतूचं एक बिलो नॉर्मल आयुष्य जगणार आहोत याच विचाराने तो खिदळला होता. पण त्याच्या खिदळण्याने डॉक्टर आणि नर्सेस केवढ्या घाबरल्या. म्हणजे डॉक्टरांच्या हातून जवळजवळ निसटलाच की तो. जवळच्याच नर्सने प्रसंगावधान धरून तिच्या हातातला ट्रे त्याच्या शरीराखाली धरला तरी तो आपटलाच. बरोबर, डोक्यावर
खेदाने मान हलवत नर्सकडे पाहत डॉक्टर म्हणाले होते, सॉरी, मला वाटलं तो हसतोय. हाऊ इज इट पॉसिबल डॉक्टर? जवळच उभी असलेली एक नर्स म्हणाली होती. हो, जन्माला आलेलं कोणी हसतं का? हा, आता मोठी माणसं ही अनेकदा रडत असतात तेव्हा हसत असल्यासारखेच दिसतात. येस डॉक्टर, दुसरी नर्स म्हणाली. तो रडतच होता, सर्टनली. त्यांच्या समाधानासाठी त्या क्षणी बबन वेलदोडेनं भोकाड पसरलं. पाहिलात? नर्स उत्साहाने डॉक्टरांकडे पाहत ओरडली, तो रडतोय. थोड्याफार पडकाने बबन वेलदोडेच्या आयुष्यात असंच घडत राहिलं. म्हणजे वर्षभराचं झालं की मूल सहसा लटपट्ट्या पावलांनी चालू लागतं. पण पहिली 3 वर्ष बबन वेलदोडे चाललाच नाही. का? नाही वाटलं त्याला चालावं असं. हा, आता हव्या त्या साऱ्या गोष्टी न चालता मिळत असल्या तर चालायचं कशाला? की नाही, कशाला चालायचं? 3 वर्षांचा झाला तरी हा चालत नाही म्हणून आईवडील काळजीत पडले. डॉक्टर झाले, साऱ्या तपासण्या झाल्या, अंगारे धुपारे झाले. शेवटी कंटाळून आई वडील त्याला स्वतः पाठवून फरफटू लागले आणि तो केवळ नाईलाजाने चालू लागला. बोलण्याचंही असंच. कशाला बोलायचं? बोलायचं कशाला? म्हणून तो किती वर्ष बोलतच नव्हता. जन्माला आला तेव्हाच डॉक्टरांच्या हातून निसटला, डोक्यावर आपटला. म्हणून असं सगळ्यांना वाटायचं. जन्मताच मेंदू दुखावलेलं मूल म्हणूनच बबन वेलदोडेकडे जगाने कायम पाहिलं. त्यालाही ते आवडायचं. सहसा कोणी त्याला विचारत नसे, म्हणजे तोही बोलत नसे. त्याला 3 मोठ्या बहिणी होत्या, साऱ्या त्याच्यापेक्षा चुणचुणीत. त्याचे आई वडील, शेजारी पाजारी सारे त्याला सांभाळून गेले. अहो, सगळ्यांना त्याची दया आहे. बबन वेलदोडेला वडिलांनी जरा उशिराच शाळेत घातलं आणि शाळेत गेलाही तो उशिराच, म्हणजे शाळा सुरू झाल्यावर 20-25 दिवसांनी. तोपर्यंत इतर मुलं एकमेकांना ओळखू लागली होती. नव्याची नवलाई, पहिल्या दिवसाची भीती, हे सगळं त्यांचं ओसरलं होतं. वडिलांनी बबनला त्याचं बोट धरून वर्गात नेलं. न रडता तो त्यांच्या पाठोपाठ गेला, वर्गात शिरला. कुतूहलाने त्याच्याकडे पाहणाऱ्या 100 डोळ्यांकडे निर्विकारपणे पाहत तो शेवटच्या रांगेतल्या रिकाम्या जागेवर जाऊन शांतपणे बसला, कित्येक वर्षांची सवय असल्यासारखा. शाळेत येऊनही पहिल्याच दिवशी तो रडला नाही, रडवेला सुद्धा झाला नाही. याचं वर्गात कोणालाच आश्चर्य वाटलं नाही, कारण तो येण्याआधीच आपल्या वर्गात आज एक मतिमंद मुलगा येणार आहे असं मास्तरांनी मुलाला सांगितलं होतं. त्याच्या वडिलांनी किविलवाण्या चेहऱ्याने मास्तरांकडे पाहिलं. मास्तरांनी समजल्याप्रमाणे मान हलवली. भरल्या डोळ्यांनी, थकल्या पावलांनी वडील वळले. तेव्हा बबन वेलदोडेला त्या दोघांची कीवच वाटली होती. बबन वेलदोडे शाळेच्या प्रत्येक वर्षात न चुकता पास होऊन गेला. तो एक्झॅक्ट पास क्लास होता. हो, म्हणजे एक्झॅक्ट शब्द एक्झॅक्टली वापरावा एवढा एक्झॅक्ट. तिमाहीत, 6 माहीत, 9 माहीत तो 3-4 विषयात सहज नापास व्हायचा. त्याच्या प्रगती पुस्तकावर सही करताना वडिलांचा चेहरा कसनुसा व्हायचा. त्याच्या 3 बहिणी आपापल्या वर्गात पहिल्या दुसऱ्या असायच्या. बबन, राजा तू पास तरी हो रे. वडील डोळ्यात पाणी आणून कळवळून त्याला म्हणायचे. 4-5 जणांची शाळेची फी भरणं वडिलांना किती कठीण जायचं हे त्याला कळायचं. आईची काटकसर त्याला जाणवायची. गुन्हेगाराप्रमाणे तो वडिलांसमोर उभा राहायचा आणि वडिलांना त्रास होऊ नये म्हणून मग वार्षिक परीक्षेत पास व्हायचा. बबन्याला प्रत्येक विषयात बरोबर 35 मार्क असायचे, कारण तो पास व्हावा अशी वडिलांची इच्छा असायची आणि पास होण्यासाठी 35 मार्कांची गरज असायची. अगदी एक्झॅक्ट पास क्लास. तरीही बबन वेलदोडेच्या वडिलांनी, आईने, मित्रांनी, मास्तरांनी बबन वेलदोडे बिलो नॉर्मल आहे हे पक्क ठरवून टाकलेलं होतं आणि आपण बिलो नॉर्मल आहोत हे बबन वेलदोडेलाही कळलं होतं. म्हणजे शाळेतली मुलं उड्या मारायचा खेळ खेळायची. जिन्याच्या 5व्या, 6व्या, 10व्या पायरीवरून खाली उडी मार, झाडावरून खाली उडी मार, कंपाऊंडच्या भिंतीवरून खाली उडी मार, असे त्यांचे खेळ चालायचे. बबन वेलदोडेला त्यांच्या खेळात सहभागी व्हावं असं कधीच वाटलं नाही. त्याला आपण जमिनीवरून झाडाच्या शेंड्यावर किंवा तळमजल्यावरून 4थ्या मजल्यावर उडी मारावी असंच वाटायचं. जमिनीवरून आभाळात उडी मारावी असंही वाटायचं. वर्गात त्याचा शेवटचा भाग ठरलेला असायचा. वर्ष संपलं, वर्ग बदलला तरी त्याचा शेवटचा भाग बदलला नाही. बबन उंचीने बुटका होता, शरीराने गोल गुटगुटीत होता. तो फार काळा नव्हता पण जरा जास्त सावळा होता. डोळे बटबटीत नव्हते पण त्याच्या चेहऱ्याच्या मानाने मोठेच होते. नाक फताडं होतं, ओठ जाडे होते.
तरी दिसायला तो विद्रूप नव्हता, सामान्य होता, कोणाच्याही लक्षात न राहण्यासारखा. पण नाव काढलं की तो लगेच आठवावा असा. त्याच्या वर्गात 2च मुली होत्या. त्यातली एक छानशी सुंदरशी होती, गोरी, घाऱ्या डोळ्यांची, धारदार नाक, नाजूक जीवणी, लांबसडक केस, शेलाटा बांधा, शांत, गंभीर, हसली की गोड दिसणारी. प्रत्येक वर्षी तीही नियमित पास होत होती. 50 विद्यार्थ्यात प्रत्येक परीक्षेत न चुकता ती पहिली येत होती. वर्ष संपलं, वर्ग बदलला की तीही न चुकता पहिल्या रांगेत दाराकडच्या बाकावर बसत होती. तिचं नाव होतं मुग्धा, आडनाव मनमोहन. मुग्धा मनमोहनला पहिल्या दिवशी जेव्हा बबनने पाहिलं तेव्हाच बबन वेलदोडेने तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. वर्गात बबन वेलदोडे कधीही मस्ती करत नसे. म्हणजे वर्ग सुरू असताना शेजाऱ्यांशी बोलत नसे, वह्या पाडत नसे, पुस्तकं चोरत नसे, इतिहासाच्या पुस्तकातल्या चित्रांना दाढीमिशा काढत नसे, अगदी मारामाऱ्याही करत नसे. तो शांतपणे समोर बघत राही. मास्तरांचं शिकून झालं, आता ते प्रश्न विचारणार असं वाटलं की तो समोरच्या मुलाच्या डोक्यामागे आपलं तोंड लपवी. कारण मास्तरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकणार नाही हे त्याला निश्चित ठाऊक असायचं. मास्तर शिकवत तेव्हा तो कधीच ऐकत नसे. म्हणजे वाचायला सांगत तेव्हा तो वाचतही नसे. एक उत्तर देण्यासाठी 45 मिनिटं मास्तरांच्या बोलण्यावरती मन एकाग्र करणं त्याला अबो नॉर्मल वाटायचं. वडिलांच्या इच्छेखातर तो शाळेत यायचा, मास्तरांच्या इच्छेखातर शांत बसून राहायचा. कोणाचंही मन मोडणं त्याला आवडत नसे, पण त्याला स्वतःचंही मन होतं. आणि बिलो नॉर्मल माणसं स्वतःच्याच मनाप्रमाणे वागतात, नाही का? आणि त्याच्या मनात मुग्धा मनमोहन होती. त्याने क्वचितच वळून तिच्याकडे पाहिलं असेल. वर्गाबाहेर क्वचितच ती त्याला दिसली होती, पण तिचा कण अन कण त्याला परिचित होता. समोरच्या मुलाच्या डोक्याकडे पाहता पाहता ती त्याच्या नजरेसमोर यायची. तिच्या टोकेरी नाकावर तो हळूच नाक घासायचा. तिच्या लाल गोऱ्या गालांना हळूवार बोटं लावायचा. तिच्या वेणीची लाल रिबीन सोडायचा. सारं मनातल्या मनात भर वर्गात बबन वेलदोडे. संस्कृतच्या जोशी मॅडम एकदा शिकवता शिकवता थांबून जोराने ओरडल्या. बबन नेहमीप्रमाणे शांत, गंभीर, निर्विकार चेहऱ्याने एका पायावर उभा राहिला. क्षणभर बबनकडे पाहून साऱ्या वर्गातल्या आश्चर्यचकित नजरा जोशी मॅडमवर स्थिरावल्या. अजून कधी कोणी असं बबन वेलदोडेला ओरडलं नव्हतं. कारण ओरडण्यासारखं त्याने कधी काही केलंच नव्हतं. पण जोशी मॅडमचा गोरा चेहरा लालबुंद झाला होता. रागाने त्या थरथरत होत्या. सगळ्या आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. पुढल्या क्षणी ते स्वतःच गोंधळल्या. बबन वेलदोडे त्याच्या शेवटच्या ओळीत शांतपणे उभा होता. त्या वर्गाच्या दुसऱ्या टोकाला फळ्याजवळ उभ्या होत्या आणि मुग्धा मनमोहन तिच्या जागेवर व्यवस्थित आणि सुखरूप होती. त्यांच्या स्वतःवर विश्वास बसेना. आपण का ओरडलो हेच त्यांना कळेना. आपल्याला जे जाणवलं, जे दिसलं ते खरं का आता दिसतंय ते खरं, त्यांना काही समजेना. खाली बस, त्या उशाळून कसं म्हणाल्या. खाली बसता बसता बबन वेलदोडेनं उघड्या डोळ्यांसमोरच्या मुग्धा मनमोहनला हळूहळू पापण्यात ओढून घेतलं. तेही आपण पाहिलंय असं जोशी मॅडमना वाटलं. आणि त्याच दिवशी बबनलाही प्रथमच काहीतरी जाणवलं. आतापर्यंत त्याचा असा समज होता की जे आपल्याला दिसतं ते इतरांना दिसत नाही. म्हणजे समोरच्या मुलाच्या पाठमोऱ्या डोक्याची आपण मुग्धा करतो ते फक्त आपल्याला कळतं. किंवा पुस्तकातल्या काळ्या अक्षरांकडे खूप वेळ पाहत राहिलं की ती हळूहळू आपल्याला हलवता येतात, एकमेकात मिसळता येतात किंवा अदृश्य करता येतात. पण ती गंमत शेजारच्या मुलाला समजतही नाही. किंवा तो टक लावून कुठेतरी बघत राहायचा. मग हळूहळू त्याच्या डोळ्यासमोर रंगीबेरंगी बुडबुडे यायचे, साबणाच्या फुग्यांसारखे. नजरेने तो ते खालीवर उडवायचा, बॅटने बॉल उडवावा तसे. कधी कधी एखादा बुडबुडा तो मास्तरांच्या नाकावर ठेवायचा. ती पहिलीच वेळ होती जेव्हा त्याने बुडबुड्याला मुग्धाचा आकार दिला होता. हळूहळू कणाकणाने त्याने बुडबुड्यात जीव भरला होता. नजरेनेच मोरपिसासारखं तरंगत त्याने तिला त्याच्या जवळ आणलं होतं, त्याच्या शेजारी. आणि कुत्र्याच्या पिलाला घ्यावं तसं तिला त्याने जवळ घेतलं होतं. आणि त्याच क्षणी रागाने लालबुंद होऊन जोशी मॅडम किंचाळल्या होत्या. आपल्याला असा काही भास होऊ शकतो यावर विश्वास बसायला जोशी मॅडमला खूप दिवस लागले.
पण जोशी मॅडमच्या पिरियडला असे खेळ खेळणं बबन वेलदुडेने थांबवलं. आता तो नवाच खेळ खेळू लागला. समोर मॅडमकडे पाहता पाहता त्याच्या हातातला कर्कटक बाकाच्या लाकडातून रेषा करू लागला. त्याच्या हाताच्या बोटांना नजरेची तीव्र जाणीव होती. त्याची नजर जशी फिरे तशी त्याची बोटं हलत. नजरेतून मनातून दृश्य त्या बोटांवर उतरे. कर्कटकच्या पोलादी टोकातून हळुवार लाकडातून उठणाऱ्या रेषेत मुरे, हळुवार चित्र उमले हुबेहूब. तेव्हा एक दिवस त्याने लवकर वर्गात येऊन स्वतःचा भाग बदलला. परत नवा कोरा बाग, नवा पट, नवा खेळ. त्याचा जुना बाग बघून मुलं एकमेकात कुजबुजली. नव्या बाकावर तो काय कोरतोय हे बघायला आतुरली. तोही तासनतास बाकाकडे पाहत बसायचा. आपल्याला बाकावर मुग्धाचं चित्र कोरायचंय हे त्याला कळत होतं, पण आपण कोरलेलं हे चित्र कोणालाही ओळखता येऊ नये असंही त्याला वाटत होतं. कारण मुग्धा हे त्याचं रहस्य होतं, त्याचं एकट्याचं. तो नजरेनेच तिचा चेहरा कोऱ्या बाकावर कोरायचा आणि त्यात मनातले रंग भरायचा. हळूहळू तो काळ मागे पुढे सरकवू लागला. मुग्धाला तो लहान मोठा करू लागला. 1 वर्षाची मुग्धा, 5 वर्षांची मुग्धा, आत्ताची म्हणजे 13 वर्षांची मुग्धा, भविष्यातली 18 वर्षांची मुग्धा. हळूहळू त्याची मुग्धा 20 वर्षांची झाली. त्याने कर्कटक उचललं. कर्कटकचं तीक्ष्ण टोक तिच्या अंग प्रत्यंगांवरून खेचलं आणि हळूहळू 20 वर्षांची मुग्धा इयत्ता 9वीच्या बाकावर आकारत गेली. बबन खरोखरच बिलो नॉर्मल होता. आपण नॉर्मल आहोत तसं त्याला स्वतःलाही कधी वाटलं नाही. तो तासनतास आरशात बघायचा. स्वतःचा तेलबोळा चेहरा तो जळजळीत करायचा. काळा सावळा रंग प्रयत्नपूर्वक उजळवायचा. नजरेच्या बोटांनी स्वतःचं फताड नाक मातीचं असल्यासारखं चेपून चेपून तरतरीत करायचा. रेखीव जिवणी रेखायचा. हळूहळू आरशात गोरापान, रुबाबदार, देखणा मुलगा बबन वेलदुडे समोर उभा राहायचा. बबनने आपल्याला त्या प्रतिबिंबाचं नावही ठेवलं होतं, मंदार. मुग्धाचा मंदार. मुग्धाला या साऱ्याची जाणीवही नव्हती. इयत्ता 10वी पर्यंत मुग्धा, मनमोहन आणि बबन वेलदोडे एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते, पण तिने कधी धड त्याच्याकडे पाहिलंही नव्हतं. आणि 10वी पास झाल्यावर तो संबंधही संपला. मुग्धा सायन्सला गेली आणि बबन वेलदोडेला त्याच्या वडिलांनी टीव्ही, टेप रेकॉर्डर, रेडिओ दुरुस्तीचं दुकान उघडून दिलं. बबन वेलदोडेला इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्सची विलक्षण जाण होती. या वस्तू उघडून आतल्या असंख्य तारा, सर्किटची प्रिंटेड जाळी तो टक लावून निरखत असे. एखाद्या निसर्गरम्य स्थळी बसल्या बसल्या एखाद्या चित्रकाराने किंवा कवीने समोरची हिरवीगार झाडी, त्यातून उठणारे पक्षी, खळखळत वाहणारं पाणी या साऱ्यात तासनतास हरवून जावं तसा बबन सर्किटच्या जाळ्यात हरवून जायचा. तासनतास काहीतरी निरखून बघत राहायचा. त्याची नाजूक बोट, त्याची विचित्र नजर त्या वस्तूवरून फिरायची आणि दोष नेमका हेरायची. त्याच्या वडिलांनी त्याचा हा गुण कधीतरी हेरला होता. बबन वेलदोडे कॉलेजमध्ये जाऊन विशेष काही करू शकणार नाही हे त्यांना कळलं होतं. सुज्ञपणे त्यांनी त्याला इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट रिपेअर करण्याचं दुकान उघडून दिलं होतं. तर गंगा गोदावरीच्या काठावर किंवा काशी, ऋषिकेश किंवा अगदी नरसोबाच्या वाडीला सुद्धा खूपदा काही साधू दिसतात बघा. म्हणजे ते सकाळी उठतात, स्नान संध्या करतात आणि मग नदीच्या काठावर झाडाच्या सावलीत किंवा मोठाल्या शिळेच्या कुकणीत बसून राहतात. ते खाताना, पिताना, चालताना, जेवतानाही कधी दिसत नाही. मांसाच्या गोळ्यासारखे नुसते स्तब्ध बसून असतात. बबन वेलदोडे आणि त्यांच्यात काहीतरी साम्य होतं. बबन वेलदोडे सकाळी ठरल्या वेळी उठायचा, आंघोळ करायचा, खायचा, मग दुकानात येऊन एखाद्या उघडलेल्या यंत्रासमोर निर्विकार मुद्रेने बसायचा. तो सहसा काही कधी करताना दिसायचा नाही, पण त्याच्या दुकानात दुरुस्ती करता आलेलं यंत्र दुरुस्त न होता गेलं असंही कधी झालं नाही. हळूहळू बबन वेलदोडेच्या वर्कशॉपचं नाव शहरभर पसरलं. बबनला पैशांचा सोस नव्हता, पण पैशांचा ओघ त्याच्याकडे येतच राहिला. हळूहळू बबनचा स्वतःचा बंगला उभा राहिला. स्वतःच्या बंगल्यात बबनची स्वतःची खोली सजली. बबनच्या खोलीत वेगवेगळ्या आकाराचे अर्धा डझन टीव्ही होते, व्हिडिओ प्लेअर होते, प्रोजेक्टर होते, कॉम्प्युटर होते. दुकानातून घरी आला की बबन त्या खोलीत स्वतःला कोंडून घ्यायचा. आता तो काय करायचा हे कोणालाच माहित नव्हतं. आई वडिलांनी लहानपणापासूनच त्याच्या कुठल्याही वागण्याला हरकत घेतली नव्हती. बहिणींना तो विचारत नसे आणि ती 6 जण सोडली तर या जगात तो कामाव्यतिरिक्त इतरांशी एक शब्दही बोलत नसे. त्याला मित्र नव्हते, मैत्रिणी नव्हत्या, गाणी, चित्रपट, पुस्तकात त्याला इंटरेस्ट नव्हता. दुकानात गिरायकं खूप येत, पण त्यांच्या समोरही तो निर्विकार चेहऱ्याने बसून राहील.
मग तेच दुरुस्ती करता आणलेलं यंत्र त्याच्यासमोर ठेवत, तेच त्याच्याशी बोलत आणि ते निघून जात. तो त्यांच्याशी बोलला तर 500 रुपये होतील किंवा 5 दिवसांनी या, असं एखादंच वाक्य बोले. दुकानात मदतीसाठी त्याने एखादा टेक्निशियनही ठेवला होता. एक वॉचमन होता फक्त. आधी तो अर्धी पॅन्ट आणि सदरा घालून स्टोलावर बसून राहील, चहा वगैरे आणून देईल, झाडू पटका मारेल, मग अवजड यंत्र इकडून तिकडे उचलून ठेवायला मदत करी. आता एका गाळ्याचे 4 गाळे झाले होते. दुकान पूर्ण वातानुकूलित केलं होतं. वॉचमनच्या अंगावर इस्त्रीचा युनिफॉर्म चढला होता. त्याला बसायलाही फोमची खुर्ची मिळाली होती. पण त्या दोघांचं नातं अजूनही तसंच होतं. 1-1, 2-2 दिवस दोघं एकमेकांशी बोलतही नसत. वडिलांनी गाळा घेऊन दिला, दुकान सुरू करून दिलं. तेव्हा त्याला सहज विचारलं होतं, काय रे, दुकानाचं नाव काय ठेवायचं? बघू, जेमतेम ऐकू येईल असं तो पुटपुटला होता. 5 वर्षात एकाचे 4 गाळे झाले, पायाखाली ग्रॅनाईट आला, काचेरी दारं लागली. तेव्हाही वडिलांनी आशेने म्हटलं होतं, अरे आता काहीतरी नाव ठेवायला हवं दुकानाचं. पण या खेपेला तर बबन काही बोललाच नाही. प्रश्नच ऐकून आल्याप्रमाणे तो गप्प बसून होता. दारावर साईनबोर्ड होता. 6x6चे सफेद ग्रॅनाईटचे आरशासारखे गुळगुळीत 3 तुकडे बबनने दरवाज्यावरती ताठ उभे केले होते. पण अजून त्यावर नाव उमटलं नव्हतं. बाहेरचं म्हणजे दुकानाबाहेरच्या जगाचं प्रतिबिंब त्यात उमटायचं. वडिलांना आपलं वाटायचं त्या बोर्डावर वेलदोड यांचं नाव झळकावं. बबन वेलदोडेच्या मनात मात्र एकच नाव होतं, मुग्धा. मुग्धा मनमोहन. बबन तिच्यासाठीच जगत होता, तिच्यासाठीच पैसे कमवत होता, साठवत होता आणि खर्च करत होता. बबन सोडून या जगात दुसऱ्या कोणालाही या गोष्टींची कित्येक वर्ष कल्पनाही नव्हती. कारण बबनने कोणालाही कधीही या गोष्टीची कल्पना दिलीच नव्हती. मुग्धा कुठे राहते ते त्याला ठाऊक होतं, पण तो मुद्दाम असं कधी तिच्या घरावरून जायचा नाही. मुग्धा दिसावी म्हणून त्याने कधी धडपडही केली नाही. तिची ओळख करून घेण्याचा त्याने प्रयत्न सुद्धा केला नाही. एकदा एका इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीच्या सेल्समनने एक मोठं पोस्टर आणून त्याच्या केबिनमध्ये लावलं होतं. काळ्या पार्श्वभूमीवर पहुडलेल्या केतकी वर्णाच्या स्त्रीचं ते पोस्टर होतं. खूपदा हातातलं काम सोडून बबन वेलदोडे त्या पोस्टर मधल्या स्त्रीकडे पाहत राहील. त्या स्त्रीचे केस तोकडे होते, नाक अप्र होतं, जिवणी बटबटीत आणि मोठी होती. मग बबन नजरेच्या कुंचल्याने तिचे केस लांब करी, नाक टोकेरी धारदार करी, जिवणी पातळ आणि छोटीशी, मुग्धासारखी. एक दिवस तो हातातलं काम सोडून असाच पोस्टर समोर बसला आणि आश्चर्याने पाहतच राहिला. पोस्टर मधल्या स्त्रीचे केस आता लांब होते, नाक टोकेरी होतं, जिवणी पातळ आणि इवलिश. त्याचा स्वतःवरच विश्वास बसेना. तो उठला. त्याने स्वतःची नजर वास्तवात आणली. पोस्टरवरून हळूवार हात फिरवला तरी पोस्टरवरचं चित्र बदललं नाही. ती मुग्धाच राहिली. त्याने हळूवार हाताने भिंतीवरचं पोस्टर काढलं, त्याची सुरनळी केली आणि ते पोस्टर कपाटात कुलूप बंद केलं. कोणाच्याही वडिलांनी आपल्या वयात आलेल्या मिळवत्या झालेल्या मुलाला विचारावं, तसं बबन वेलदोडेच्या वडिलांनी त्याला आधीही अनेकदा विचारलं होतं. अरे मुली सांगून येते, फोटो आणि पत्रिकाही पाठवतात लोक, तू लग्न करणार का बाबा? का कोण पाहिलेस तू? काय ठरलंय का तुझं बाहेर कोणाबरोबर? त्या दिवशी तो निर्विकारपणे उत्तरला, हो. कोण आहे ती मुलगी? मुग्धा. अरे आडनाव काय आहे तिचं? मनमोहन. कुठे भेटली? शाळेत. कुठल्या शाळेत? माझ्या शाळेत. आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. इतकी वर्ष? अरे इतकी वर्ष बोललाही नाहीस आम्हाला. तिलाही नाही बोललो, बबन वेलदोडे निर्विकारपणे म्हणाला. मुग्धाचं लग्न ठरलंय ते त्याच दिवशी त्याला कळलं होतं. त्यांच्या शाळेत त्यांच्याबरोबर शिकणारा एक मुलगा बिघडलेला प्रिंटर घेऊन दुकानात आला होता. जुन्या आठवणी काढून भरभरून बोलत होता. बोलता बोलता त्यानेच मुग्धाचं लग्न ठरल्याचं सांगितलं होतं. गाडीतून शोधून काढून आमंत्रण पत्रिकाही दाखवली होती. लग्नाला अजून 1 आठवडा शिल्लक होता. बबन तिच्या घरी पोचला तेव्हा तिच्या घराचं दार उघडच होतं. दारात चपलांच्या जोरांची गर्दी होती, आत माणसांची गर्दी होती. 7-8 स्त्रिया होत्या, 3-4 पुरुष होते. खूप जोरजोराने त्यांचं हसणं खिदळणं चालू होतं. मधोमध टेबलवर केळीच्या पानांवर फुलांची रास होती. 2 स्त्रिया ती फुलं दोऱ्यात गुंफत होत्या. टेबलावर दोऱ्याच्या 1-2 गुंड्या होत्या, एक मोठी धारदार कातर होती, एक सुरी होती. एका सुबकशा वाडग्यामध्ये अख्खी सफरचंद होती. गर्दी बाजूला करत करत त्याची नजर मुग्धावर स्थिरावली.
खोलीतल्या प्रत्येकाची नजर एकाएकी त्याच्यावर खेळली. त्याचं लक्ष फक्त मुग्धाकडे होतं. काही क्षण दोघे एकमेकांकडे बघत राहिले. मग बबन वेलदोडे किंचित हसला. त्याचे दोन्ही हात वर झाले. नाजूक निमुळती बोटं जोडत त्याने तिला नमस्कार केला. नमस्कार. एकाएकी त्याचा आवाज मखमली झाला. नमस्कार. बुचकाळ्यात पडल्याप्रमाणे ती गोंधळून उत्तरली. आपल्याला ओळखलं नाही मी. या लग्नाच्या गडबडीत ना ती खरंच खूप गोंधळली होती. म्हणजे मुलगा सांगून आला काय आणि काही कळायच्या दोन्ही बाजूच्या वडीलधाऱ्यांनी लग्न ठरवूनही टाकलं काय. कितीतरी नवे चेहरे रोज तिला भेटत होते. कुठला चेहरा कुणाचा तेही तिला आता कळेन असं झालं होतं. मी बबन वेलदोडे. चेहऱ्यावरचा हसू न पुसता त्याच मखमली अस्पष्टच्या आवाजात तो म्हणाला. आपण दोघे एकाच शाळेत एकाच वर्गात 10वी पर्यंत होतो. हो. काय बोलायचं ते न उमजून ती उत्तरली. सभोवतालच्या नजरात हळूहळू कौतुक दाटलं. 2 जुन्या वर्गमित्रांची अनोखी भेट अनुभवणार. पण मला ना खरंच आठवत नाही तुमचं नाव. मुग्धा उशाळवून आली. साहजिकच. तुम्ही नेहमी पहिल्या बाकावर बसायचा. वर्गातही तुमचा पहिला नंबर असायचा. मी नेहमी शेवटच्या बाकावर बसायचो आणि शेवटच्या नंबराने पास व्हायचो. त्याचा तो कबुली जवाब ऐकून त्या खोलीत एकाएकी हलका फुलका हशा उसळला, गुलाब पाण्याच्या शिडकाव्यासारखा. पण बबनला तो ऐकूही आला नाही. त्याचं सारं लक्ष मुग्धावर होतं. पण मी तुम्हाला ओळखतो. तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक आविर्भाव मला अजून आठवतो. बोलता बोलता त्याला शाळेच्या बाकावर इतक्या वर्षांपूर्वी काढलेलं चित्र आठवलं. तिला आत्ता नेऊन ते दाखवावं असं त्याला वाटलं. ती हुबेहूब तशीच उमलली होती. ओ. अधिकच गोंधळून ती उद्गारली. साऱ्या नजरा खट्याळपणे तिच्याकडे पाहत होत्या. त्याला कारणही नाही. तो गंभीरपणे म्हणाला. काय? तिने नकळत विचारले. आय लव्ह यू. तो सहजपणे उद्गारला आणि मग शांतपणे म्हणाला. तेव्हाही मी तुमच्यावर प्रेम करत होतो आणि आजही मी तुमच्यावर प्रेम करतो. एकाएकी त्या खोलीत भयान शांतता पसरली. मला तुमच्याशी लग्न करायचं, त्याने शांतपणे तिला सांगितलं. आणि तो एखादा पिसाळलेला कुत्रा असल्याप्रमाणे एकाएकी सगळ्या नजरा सावध झाल्या. बोलता बोलता त्याचे जुळलेले हात खाली झाले. शांत पावलं टाकत तो टेबलाजवळ आला. टेबलावरची सुरी त्याने उजव्या हातात उचलली. डाव्या हाताचा पंजा पसरला, टेबलावर ठेवला आणि डाव्या हाताच्या अंगठ्यात सुरी रुतवली. रक्ताची चिळकांडी उडाली. तुटून पडलेला अंगठा वळवळला. मोगऱ्याच्या पांढरा शुभ्र काळा लाल दवात भिजल्या आणि पुढे झेपावत मुग्धाने त्याच्या हातातला सुरा खेचून काढला. सहजपणे हातातला सुरा सोडत बबन वेलदोडे अट्टहासाने म्हणाला. तू माझ्याशी लग्न करणार आहेस. शेवटी तुझं लग्न माझ्याशीच होणार आहे. तू फक्त माझी आहेस. सावध झालेली माणसं पुढे धावली. त्यांनी बबन वेलदोडेला घेरलं, जवळजवळ उचलून घराबाहेर काढलं, रिक्षात घालून दवाखान्यात नेलं. मुग्धा गोठल्यासारखी जागच्या जागी उभी होती. तिची नजर जमिनीवरून उंबऱ्याबाहेर जाणाऱ्या रक्तरेषेवर खेळली होती. अजूनही तिला बबन वेलदोडेचं नाव आठवत नव्हतं. अजूनही त्याचा चेहरा तिच्या नजरेसमोर येत नव्हता. बबन वेलदोडेच्या दुकानावरला 6 फूट बाय 6 फुटांच्या 3 पांढऱ्या ग्रॅनाइटने सजलेला बोर्ड अजूनही कोरा होता. त्या बोर्डावर वेलदोड्यांचं भलं मोठं नाव विराजमान झालेलं बघण्याचं बबन वेलदोडेच्या वडिलांचं स्वप्न अपुरंच राहिलं होतं. ते गेले त्यालाही 25-30 वर्ष होत आली होती. बबन वेलदोडेचं वय त्याच्या चेहऱ्यावर, शरीरावर कुठेही उमटलं नव्हतं. पण त्याच्या डोक्यावरला प्रत्येक केस पांढरा शुभ्र पिकला होता. त्याचे केस सगळे पिकले. त्यालाही आता 4 दशकं लोटली होती की. स्वतःचा अंगठा चिरून बबन वेलदोडे मुग्धाच्या घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर महिन्याभरातच त्याचे अर्ध्याधिक केस पिकले होते. त्या दिवशीच्या त्याच्या वागण्याने त्याच्या आणि मुग्धाच्या घरातली सारी माणसं भयंकर अस्वस्थ झाली होती. दुसऱ्याच दिवशी मुग्धाचे वडील त्याला त्याच्या वर्कशॉपमध्ये भेटायला आले. त्याचं काचेरी वर्कशॉप, अद्ययावत उपकरणं, केबिनमधलं आवाढव्य टेबल, पायाखालचं मुळशार कार्पेट हे सगळं पाहूनच ते दबले. मी प्रथमच येतो इथे, ते दबकत त्याला म्हणाले होते. एखादा कॉम्प्युटर, प्रिंटर किंवा टीव्ही रिपेअरिंगला घेऊन आलेल्या गिरायकासमोर बसावं तसा तो त्यांच्यासमोर निर्विकार बसून होता. मी प्रथमच आलोय इथे. तुम्ही मला ओळखलं नसावं. मुग्धा मुलगी माझी. प्रत्येक वाक्यानंतर थपकत तो काहीतरी बोलण्याची वाट पाहत ते बोलत राहिले.
मुद्दामच मी एकटा आलो, म्हणजे मुद्दामच आलो एकटा. याआधी अनेकांकडून तुमचं नाव ऐकलं होतं, पण योग आला नव्हता. आणि आता तो आला, म्हणजे हा असा त्याच्या निर्विकार चेहऱ्याकडे, त्याच्या पंजाला जिथे अंगठा होता तिथे गुंडाळलेल्या पांढऱ्या शुभ्र बँडेजकडे बघताना ते आधीच अस्वस्थ होऊन गेले. तुमचा हात कसा आहे आता? मुग्धाबद्दलच्या तुमच्या भावना, म्हणजे आम्हाला त्याबद्दल कल्पनाही नव्हती. मुग्धा नाही नव्हती, तीच म्हणाली म्हणजे ती म्हणाली की 10 दिवसांपूर्वी हे घडलं असतं तर कदाचित तिने पण आता उशीर झालाय ना, म्हणजे कितीतरी उशीर झालाय. सगळ्या आमंत्रण पत्रिका सुद्धा वाटून झाले. तो आता ठरल्याप्रमाणेच सगळं व्हायला पाहिजे. पुतळ्याचे ओठ उघडावेत तसे एकाएकी बबन वेलदोडेचे ओठ हलले. मी वचन देतो, परत मी तुमच्या घरी येणार नाही. 5 दिवसात रिपेअर होईल, घेऊन जा असं म्हणावं तसं तो म्हणाला. मी हॉलवरही येणार नाही, तिच्या नवऱ्यालाही कधी भेटणार नाही. अचानक बबन वेलदोडे बोलला. त्याचा अर्थ समजायला मुग्धाच्या वडिलांना तर वेळ लागलाच, पण तो नेमकं काय बोलला हे कळायलाही त्यांना खूप वेळ लागला. एकाएकी त्यांच्या उरावरलं ओझं उतरलं, अचानक उतरलं. उरात काहीतरी जडावलं, डोकं गरगरलं. निर्विकार चेहऱ्याने बबन वेलदोडे उठला. कपाट उघडून त्याने गुंडाळून ठेवलेलं पोस्टर बाहेर काढलं. भिंतीवर पूर्वी जिथे होतं तिथेच टांगलं. मुग्धाचे वडील डोळे फाडून त्या पोस्टरकडे पाहत राहिले. ही मुग्धा. बबन वेलदोडे गंभीरपणे पोस्टरकडे पाहत म्हणाला, माझी मुग्धा. मी हिच्याशी लग्न करणार आहे. पण तुम्ही, म्हणजे मुग्धाचे वडील त्याच्याकडे वळून पाहत पुटपुटले. एकाएकी त्याच्या नजरेतलं मतिमंद बालक त्यांना जाणवलं. ते भयंकर घाबरले. त्यांना दरदरून घाम फुटला. ते काही न बोलता लटपट्ट्या पावलांनी वर्कशॉप बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी लग्न पार पडेपर्यंत प्रत्येकाच्या मनावर प्रचंड ताण होता. प्रत्येक क्षणी लग्न मंडपात तो जाणवत होता. प्रत्येक क्षणी बबन वेलदोडेला ओळखणारा एक तरी माणूस मांडवाच्या दारात उभा होता. तो आला तर त्याला बाहेरच अडवायला 4-5 दणकट माणसं तयारीत उभी होती. मुग्धालाही या साऱ्याची जाणीव होती. तीही प्रत्येक क्षणी मांडवाच्या दारात उघडणाऱ्या गुंडाळाची वाट पाहत होती. ते वाट पाहणं तिलाही असह्य होत होतं. हळूहळू तिला बबन वेलदोडे आठवत होता. पहिल्या दिवशी उशिरा येणारा मंदबुद्धी मुलगा आता स्पष्टपणे तिच्या डोळ्यांसमोर उभा होता. एकाएकी तिचा ऊर त्याच्याबद्दलच्या एका अनोळखी भावनेने भरून आला. किती वर्ष प्रेम केलं होतं त्याने तिच्यावर. तसं कितीतरी जणांनी प्रेम केलं होतं तिच्यावर. म्हणजे त्या शाळकरी मूर्खपणाला, त्या चोरून बघण्याला, चिठ्ठ्या देण्याला किंवा घरासमोरून फेऱ्या मारण्याला प्रेम म्हणायचं असलं तर. पण बबन वेलदोडेने यापैकी काहीच केलं नव्हतं. त्या दिवशी तिच्या घरी येऊन स्वतःचा अंगठा चिरेपर्यंत त्याने तिच्या नजरेला नजर देऊन पाहिलंही नव्हतं. त्यांचं तिच्यावर खरंखुरं प्रेम होतं. सप्तपदीच्या 7 फेऱ्यांची पावलं टाकताना प्रत्येक पावलाबरोबर ती बबन वेलदोडेच्या अधिकाधिक प्रेमात पडत होती. प्रत्येक पाऊल टाकताना ती बबन वेलदोडेची वाट पाहत होती. तो येईल त्या क्षणी त्याच्याबरोबर पळून जायला ती तयार होती. तो नेईल तिथे. आता तिच्या देखील स्वतःचे आई वडील, त्याने निवडलेला मुलगा, कशालाही काहीही किंमत नव्हती. पण बबन वेलदोडे तिच्या लग्नाला आला नाही. तिच्या वडिलांना शब्द दिल्याप्रमाणे त्याने तिच्या लग्नात कुठल्याही प्रकारचं विघ्न आणलं नाही. निर्विघ्नपणे सारा सोहळा पार पडला आणि मुग्धा तिच्या सासरी गेली. तो ताण असह्य होऊन त्याच रात्री मुग्धाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. या सगळ्याला खूप वर्ष लोटली. आज बबन वेलदोडे शांतपणे निर्विकार चेहऱ्याने त्याच्या वर्कशॉपमध्ये बसला होता. मधूनच त्याचे हात अस्वस्थपणे त्याच्या डोक्यावरल्या दाट पांढऱ्या शुभ्र केसांमधून फिरत होते. त्याच्या समोरच्या प्रचंड टेबलावरल्या काचेरी टेबल टॉपवर त्या दिवशीची टाइम्स ऑफ इंडियाची प्रत पडली होती. पहिल्याच पानावर आकाशगंगेचं 2 कोटी वर्षांपूर्वीचं छायाचित्र होतं. निळ्याशार चौकटीत चमकणारे पांढरे शुभ्र ठिपके, त्या आकाशगंगेच्या निर्मितीच्या वेळचे. पण ते छायाचित्र आजच होतं. परंतु ज्या ठिकाणी त्या आकाशगंगेची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली ते ठिकाण पृथ्वीपासून एवढ्या दूरवर होतं की तिथून निघालेल्या प्रकाशाला पृथ्वीवर पोचायलाच 2 कोटी वर्ष लागली होती.
बबन वेलदोडेच्या निर्विकार डोळ्यांमध्ये दडलेल्या जगावेगळ्या मेंदूत विलक्षण उलथापालथ होत होती. त्या आकाशगंगेच्या प्रवासाचा वेग प्रकाशापेक्षा कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्यता होती. खरं तर शास्त्रज्ञांची तशी खात्रीच होती. आणि तीच आकाशगंगा अवकाशामध्ये वळसा घेऊन आज जिथे पृथ्वी आहे तिथे पोहोचली असण्याची शक्यता होती. म्हणजेच प्रकाशापेक्षा कितीतरी अधिक वेगाने प्रवास करणाऱ्या आपल्या आकाशगंगेत एखाद्या ठिपक्याप्रमाणे असलेल्या आपल्या पृथ्वीवर येऊन पोहोचलेली ती प्रकाशाची तिरीप, ते छायाचित्र कदाचित याच पृथ्वीच्या 2 कोटी वर्षांपूर्वीच्या निर्मिती प्रक्रियेचं असू शकेल. शांतपणे बबन वेलदोडेने इंटरकॉम दाबून वॉचमनला हुकूम दिला, मी सांगेपर्यंत आत कुणाला सोडू नकोस. टेबलावरला रिमोट उचलून त्याने बटन दाबलं. टीव्हीच्या पडद्यावर मुग्धाचा चेहरा आला, अस्वस्थ. मुग्धा मनमोहनच्या लग्नाची ती कॅसेट होती. गेल्या 30 वर्षात हजारो वेळा त्याने ती पाहिली होती. खरं तर ती कॅसेट पाहण्यासाठी त्याला आता व्हिडिओ कॅसेटची, व्हिडिओची किंवा टीव्हीची सुद्धा गरज नव्हती. मिटल्या किंवा उघड्या डोळ्यांसमोर तो कधीही कुठेही त्या कॅसेटमधील प्रत्येक दृश्य पाहू शकेल, ओळीने किंवा फास्ट फॉरवर्ड करून किंवा रिवाइंड करून. तरीही आज त्याने ती कॅसेट परत लावली. मुग्धा सप्तपदी घालत होती. पुढे चाललेल्या पुरुषाच्या मागोमाग पावलं टाकत धगधगत्या होमाभोवती प्रदक्षिणा घालत होती. पण तिची नजर परत परत मंडपाच्या दाराच्या दिशेने वळत होती. तिची नजर कोणाची तरी वाट पाहत होती. गेली कित्येक वर्ष तो ही कॅसेट पाहत होता. एक खराब होण्याआधी तिची दुसरी प्रत काढत होता. अशा 15-20 कॅसेट्स त्याच्या कपाटात पडल्या होत्या. पण आजपर्यंत प्रत्येक वेळी त्याची नजर फक्त मुग्धावर खेळलेली होती. या साऱ्या गर्दीतली एकटी मुग्धाच त्याची होती. तो तिच्याशीच लग्न करणार होता. तिचं लग्न फक्त त्याच्याशीच होणं शक्य होतं. कसं ते सांगता नसतं आलं त्याला, पण त्याला ते माहीत होतं. ती वस्तुस्थिती होती. स्वप्न बघणं त्याने फार पूर्वीच सोडून दिलं होतं. निर्विकार नजरेसमोर चालणारे मनाचे खेळही त्याने थांबवले होते. मुग्धाला शेवटचं भेटून आल्यावर त्याने आरशात स्वतःकडेही नीट पाहिलं नव्हतं. एकाएकी त्याला त्याचे शाळेतले दिवस आठवले. आरशात पाहून स्वतःच्या चेहऱ्याला नवा आकार देण्याचा प्रयत्न आठवला. स्वतःच्या तेलगोळ्या चेहऱ्याचं प्रतिबिंब तो नजरेनेच झळझळीत करायचा, फताडणं तरतरीत करायचा, त्याखाली रेखीव जीवणी रेखायचा, काळा सावळा रंग गोरापान रंगायचा आणि मग आरशातल्या राजबिंड्या मंदार वेलदोडेकडे तो डोळे भरून पाहत राहायचा. त्या प्रतिबिंबाचं नाव त्याने मंदार ठेवलं होतं. बबन वेलदोडेच्या उघड्या डोळ्यांसमोर परत एकदा तोच राजबिंडा चेहरा आला, मंदारचा. आणि बबन वेलदोडेचा निर्विकार चेहरा वेदनेने पिळवटला. दणकन डोकं कशावर तरी आपटून फुटावं तसा. जन्माला तेव्हा तो खदखदून हसता हसता डॉक्टरांच्या हातून निसटून असाच आपटला होता. त्या एका क्षणाने बबन वेलदोडेचं सारं आयुष्य बदलून टाकलं होतं. त्या एका क्षणीच काहीतरी भयानक गल्लत झाली होती. पिळवटलेल्या चेहऱ्याने बबन टीव्हीच्या पडद्याकडे पाहत राहिला. टीव्हीच्या पडद्यावर नवरदेवाचा चेहरा होता. आज इतक्या वर्षात पहिल्यांदाच बबन त्या चेहऱ्याकडे एवढं लक्ष देऊन पाहत होता. तो चेहरा बबनने लहानपणी आरशात रेखलेल्या त्याच्या स्वतःच्या प्रतिबिंबाचा होता. तो मंदार होता, मुग्धाचा मंदार. त्या क्षणी बबन वेलदोड्याला सारा उलगडा झाला. कुठलंही यंत्र सहजपणे दुरुस्त करणाऱ्या बबनला शेवटी नियतीच्या खेळात झालेली गल्लत सापडली. फक्त खूप उशीर झाला होता. तब्बल 35 वर्ष लोटली होती. पण नियतीच्या खेळात खरंच कधी उशीर होतो का? आधी, नंतर, लवकर, उशिरा असं काही असतं का? निदान आज तरी तो हे मान्य करायला तयार नव्हता. त्याच्यासमोर त्याच दिवशीचा टाइम्स पडला होता. टाइम्सच्या पहिल्याच पानावर एका आकाशगंगेचं निर्मिती होत असताना छायाचित्र होतं. हे छायाचित्र काल घेतलं गेलं होतं. ही घटना प्रत्यक्ष घडतांचं ते छायाचित्र होतं. फक्त ती घटना 2 कोटी वर्षांपूर्वी घडली होती. याचाच अर्थ त्या आकाशगंगेपासून 1 कोटी प्रकाश वर्षाच्या अंतरावर असणाऱ्या डोळ्यांसाठी ती घटना फक्त 1 कोटी वर्षांपूर्वी घडली होती. आणि आपल्यासाठी ती 2 कोटी वर्षांपूर्वी घडली होती. आणि इथून आणखी 1 कोटी प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या डोळ्यांसाठी ती अजूनही घडायची आहे. सगळं कसं एखाद्या पुस्तकासारखं. समजा
बघा, एकच पुस्तक 3 जण वाचतात. एकाने 5 पानं वाचलेत, दुसऱ्याने 50 वाचलेत, तिसऱ्याने 150 वाचलेत. 150 पानात जे घडलंय ते 50 पानं वाचलेल्यांसाठी अजून घडायचं आहे. आणि 50व्या पानावर जे घडलंय ते 5 पानं वाचलेल्याला अजूनही माहितीही नाहीये. आता ज्याने 5च पानं वाचलेत त्याच्या आयुष्यात 10व्या पानावरला मजकूर येऊ नये असं वाटत असेल तर काय करायचं? सोपं आहे. कोणीतरी आधीच ते 10वं पान फाडून टाकायचं, नाही का? आणि काम जर अगदीच बेमारून व्हावं असं वाटत असेल तर त्याच आकाराच्या दुसऱ्या पुस्तकातलं 10वं पान फाडून त्या ठिकाणी चिकटवायचं. केवढं सोपं. आणि हे समजायला बबन वेलदोडेला 35 वर्ष लागली, कारण तो बिलो नॉर्मल होता. गोष्टीच्या पुस्तकात जशी पानं असतात तसे अवकाशात किरण असतात. वेळ आणि काळाचा आभास निर्माण करत एकीकडून दुसरीकडे पोहोचणारे, एकाच वेळी 8ही बाजूनी विस्तारणारे. तो क्षण, ज्या क्षणी आपल्याला हवा असतो त्या क्षणी त्या क्षणाच्या प्रकाशाची तिरीप फक्त पकडता आली पाहिजे. एवढं सोपं. नियतीच्या खेळात कधी उशीर होत नाही. काही लवकर होत नाही, काही नष्ट होत नाही, काही निर्माण होत नाही. या खेळातलं सत्य सोडाच, स्वप्न सुद्धा भंगत नाही. मुग्धा आणि तिचा नवरा दोघं सजवलेल्या टाटा इस्टेटमध्ये बसले. बाहेर उभ्या असलेल्या घोळक्याचे हात उंचावले. आत बसलेल्या मुग्धाने कसाबसा हात उंचावला आणि इस्टेट कॅमेऱ्यापासून लांब जाऊ लागली. हळूहळू प्रकाश ज्योता बाहेर गेली. फक्त तिचे पाठले लाल दिवे पडद्यावर दिसू लागले आणि मग पडद्यावर लाल भडक शब्द आले, द एंड. इन्स्पेक्टर विजय पंडितांनी रिमोट दाबला. टीव्हीचा पांढरा पडदा पांढरा झाला. खिशातून चुरगळलेला रुमाल काढून त्यांनी कपाळावरला, नाकाच्या शेंड्यावरला घाम खसखसून पुसला. इथपर्यंत सगळं सोपं होतं, स्पष्ट होतं. खरी गल्लत पुढेच होती. कसलाच अर्थ लागत नव्हता. आणि काही अर्थ असलाच तरी कायद्याच्या दृष्टीने तो निरर्थकच होता. त्या दिवशी फोन आला तेव्हा पहिल्यांदाच ते बबन वेलदोडेच्या वर्कशॉपमध्ये गेले होते. वर्कशॉपच्या दारात बांबवलेला वॉचमन होता. दारासमोर बघ्यांची प्रचंड गर्दी होती. वर्कशॉपच्या प्रवेशद्वाराची जाडजूड 7 फूट उंचीची काळी काच ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन जमिनीवर विखुरली होती. आतल्या पार्टिशनच्या प्रचंड काचेलाही मोठं भगदाड पडलं होतं. तीच अवस्था बबन वेलदोडेच्या केबिनच्या काळ्या काचेरी भिंतीची होती. केबिनमधल्या 6 फुटी टेबलावरच्या काचेलाही मधोमध आडवा तडा गेला होता. बाहेरचं प्रवेशद्वार, वर्कशॉपचं पार्टिशन, केबिनची काचेरी भिंत, आतलं काचेरी दार, टेबल आणि बबन वेलदोडेची खुर्ची सारं एका सरळ रेषेत होतं. एखाद्या शक्तिशाली रेड्याने दारातून सरळ वेलदोड्यांच्या खुर्चीपर्यंत धडक मारावी तसं ते दृश्य होतं. नाही म्हणाला ट्यूब तडकलेला टीव्ही फक्त एका बाजूला होता. वॉचमन परत परत एकच स्टेटमेंट देत होता, तसं काही झालं नाही साहेब, फक्त जोरात असण्याचा आवाज आला. दचकून मी आतमध्ये पाहिलं तर प्रचंड आवाज झाला आणि स्फोट झाल्यासारखा, आणि वाऱ्याचा एक प्रचंड झोत आतून बाहेर गेला. त्या झोताने काचा फुटल्या. वेलदोडे साहेबांना शोधायला मी आतमध्ये गेलो पण साहेब आत नव्हते. म्हणजे आत कोणीच नव्हतं. मी फोन करून ताबडतोब तुम्हाला कळवलं. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर विजय पंडितांनी ताबडतोब जागा सील केली. वॉचमॅनला अटक केली. साक्षीदार आणि पंच गोळा केले आणि पंचनामा केला. त्या पंचनाम्याचा सारांश. फुटलेल्या काचा सोडून वर्कशॉपचं काहीही नुकसान झालं नव्हतं. टीव्हीची ट्यूब आधीच फुटलेली होती का त्याच घटनेच्या वेळी फुटली काही समजू शकलं नाही. वर्कशॉपमध्ये दुरुस्तीला आलेली सारी यंत्रे शाबूत होती. वर्कशॉपमधून काहीही चोरीला गेलं नव्हतं. बबन वेलदोडेच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये 35,000ची रोकड आणि त्याची डायरी सापडली. त्या डायरीत अधूनमधून केलेल्या त्याच्या स्वतःच्या जीवनातील काही महत्वाच्या नोंदी होत्या. त्यानुसार बबन वेलदोडेने पळून जावं, नाहीसं व्हावं, आत्महत्या करावी किंवा त्यांचा खून व्हावा असं काहीही घडलं नव्हतं. काचा फुटल्याचा प्रचंड आवाज झाल्यानंतर आजूबाजूचे दुकानदार धावत घटनास्थळी आले होते. कोणीही व्यक्ती दुकानात शिरताना किंवा दुकानाबाहेर पडताना त्यांना दिसली नव्हती. वॉचमनने दुकानातूनच पोलिसांना फोन केला होता. बबन वेलदोडेंचे आईवडील हयात नव्हते. सर्व बहिणींची लग्न कित्येक वर्षांपूर्वी झाली होती. बबन वेलदोडे अविवाहित होते. त्यांना कोणीही कायदेशीर वारस नव्हता आणि त्यांनी स्वतःचं मृत्यूपत्रही केलं नव्हतं. आठवड्याने आलेल्या प्रयोगशाळेच्या निष्कर्षाप्रमाणे काहीतरी वस्तू वेगाने आपटल्यामुळे काचा तडकल्या होत्या. ज्या ठिकाणी ती वस्तू काचेवर आदळली होती तिथल्या काचेच्या तुकड्यांच्या कडा उष्णतेमुळे वितळल्या होत्या. तेवढी उष्णता निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा वेग कल्पनातीत होता. आठवड्याभराने जामिनावर सोडण्याआधी इन्स्पेक्टर विजय पंडितांनी परत एकदा वॉचमनचा जबाब घेतला.
त्यातील काही प्रश्नोत्तरांचा अर्थ त्यांना अजूनही नीट समजत नव्हता. तर ती प्रश्नोत्तरच अशी झाली, तू नेहमीप्रमाणे प्रवेशद्वाराच्या खुर्चीवर बसला होतास. होय साहेब. तुला आतून जोराने हसण्याचा आवाज आला. होय साहेब. पण आतली केबिन मधलं पार्टिशन दोन्ही साऊंडप्रूफ होतं ना. होय साहेब. आत मोठ्याने टीव्ही लावला तरी बाहेर आवाज येत नसे ना. बरोबर साहेब. तरीही आतून हसण्याचा आवाज तुला बाहेर ऐकू आला. होय साहेब. आतमध्ये एकाच वेळी किती माणसं हसत होती. आतमध्ये कोणीच नव्हतं साहेब. तुझे साहेब कुठे होते. आतच होते साहेब. अरे आत कोणीच नव्हतं असं तू आत्ताच म्हणालास ना. पंडित साहेब गरजले. म्हणजे साहेब सोडून कोणीच नव्हतं साहेब. अच्छा, म्हणजे एकटे साहेबच एवढ्या जोरात असले. असणार साहेब. तुझे साहेब नेहमीच एवढ्या जोराने एकटेच हसायचे का. नाही साहेब. मग किती जोराने हसायचे. साहेब कधीच हसायचे नाहीत साहेब. काय. पंडित आता वैतागले होते. मी त्यांच्याकडे 40 वर्ष नोकरी करतोय साहेब, म्हणजे साहेबांकडे आमच्या, पण साहेबांना मी हसताना कधीच पाहिलं नाही. अरे ऐकलं असशील. नाही साहेब, देवाशपथ साहेबांना मी हसताना कधीच ऐकलं नाही. मग ते हसणं साहेबांचंच होतं कशावरून. कारण म्हणजे साहेब ते आतमध्ये वॉचमन गोंधळला. हे बघ काय थापा मारायच्या ना त्या नीट मार. पंडित साहेब ओरडले. आतमध्ये साहेब एकटेच होते, दुसरं कोणीच नव्हतं, म्हणून मला वाटलं साहेबच हसले असणार. अरे पण आवाज आतूनच आला कशावरून. बाहेरून कशावरून आला नाही. बाहेरचं दार साऊंड प्रूफ आहे साहेब. आतला दारी साऊंड प्रूफ आहे ना. होय साहेब. मग आवाज कुठून आला. आतूनच साहेब. वॉचमनकडे तांबारल्या डोळ्याने रोखून पाहत इन्स्पेक्टर विजय पंडित त्यांच्या खुर्चीवरून उठले. उठता उठता त्याने टेबलवरला 2 फुटी दांडुका उचलला. दांडुका बोटातल्या बोटात फिरवत खोलीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत एक फेरी मारली. मग ते कर्दन काळासारखे वॉचमनच्या खुर्चीसमोर उभे राहिले. त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, त्या दिवशी तुझे साहेब वर्कशॉपमध्ये आलेच नव्हते. तुझ्या जोडीदारांनी त्यांना त्यांच्या बंगल्यामधूनच पळवलं. तू येऊन वर्कशॉप उघडलास, काचा फोडल्यास आणि पोलिसांना फोन केलास. आता सगळं निवळलं की तुम्ही त्यांना लुटायला सुरुवात कराल. बोल, खरं की नाही. बोलता बोलता पंडित साहेबांनी त्यांच्या दांडुक्याचं टोक अलगद वॉचमनच्या छातीत रुतवलं आणि मोडल्याप्रमाणे शरीर दुमडून वॉचमन ढसाढसा रडू लागला. रिपोर्टच्या शेवटी पंडित साहेबांनी लिहिलं, वॉचमन जे सांगत आहे त्याबद्दल त्याची 100% खात्री आहे. बबन वेलदोडे नेहमीप्रमाणे वर्कशॉपमध्ये आला होता. हुकुमाशिवाय कुणालाही आत न सोडायला वॉचमनला बजावून त्याने स्वतःला स्वतःच्या केबिनमध्ये बंद केलं होतं. त्यानंतर अर्ध्या तासाने स्फोट झाल्यासारखा आवाज आला. वॉचमन आत गेला तेव्हा बबन वेलदोडे आत नव्हता. यापुढे न राहून इन्स्पेक्टर पंडितांनी लिहिलं होतं, वॉचमन जे सांगत आहे ते सत्य आहे असं मला वाटतं. ते शेवटचं वाक्य लिहिणं इन्स्पेक्टर विजय पंडितांना फार कठीण गेलं. पण ते न लिहिणं त्यांना त्यापेक्षाही कठीण वाटलं. एक अख्खा आठवडा त्यांनी वॉचमनला जंग जंग पछाडलं होतं, छळ छळ छळलं होतं, त्याची पाळंमुळं खणून काढली होती. त्यानंतरही त्यांना पटलेलं सत्य न लिहिणं वॉचमनवर भयंकर अन्याय केल्यासारखं झालं असतं. आणि डिपार्टमेंटमध्ये राहूनही सामान्य जनतेवर अन्याय न करणाऱ्या काही तुरळक अधिकाऱ्यात विजय पंडितांचं नाव आघाडीवर होतं. नाहीशा झालेल्या बबन वेलदोडेलाही इन्स्पेक्टर विजय पंडितांनी सोडलं नव्हतं. त्याचीही पाळंमुळे त्यांनी उकरली होती. पण बबन वेलदोडेबद्दल जेवढं त्यांना समजत होतं तेवढे ते अधिकाधिक गोंधळत होते. त्यांनी बबनच्या प्रत्येक बँक अकाउंटचा सर्च घेतला होता. त्याच्या प्रत्येक गिऱ्हाईकाची जबानी घेतली होती. त्याच्या डायरीतला शब्द चिवडला होता. दुकानातली प्रत्येक कॅसेट 2-2दा त्यांनी टीव्हीवर पाहिली होती. त्या कॅसेटवरील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना त्यांनी पोलिसी नजरेने टिपली होती. त्या साऱ्या कॅसेट एकमेकांच्या नकला होत्या, तंतोतंत सारख्या होत्या. फक्त एका कॅसेटमधला काही भाग वेगळा होता, तो दुसऱ्या कुठल्याही कॅसेटमध्ये नव्हता. खिशातला मळका रुमाल काढून इन्स्पेक्टर विजय पंडितांनी कपाळावर आणि नाकाच्या शेंड्यावर साचलेला घाम खसाखसा पुसला. खिशातून चेपलेलं सिगरेटचं पाकिट काढलं, सुरगळलेली सिगरेट काढली, सरळ केली, पेटवली. मोठाला ढग उरात भरून घेतला आणि मग उरात भरलेला धुराचा ढग हळूहळू छतावर सोडला. किती सोपं आहे उरातला ढग बाहेरच्या जगावर सोडणं. उरातली प्रत्येक गोष्ट अशी जगासमोर मांडता आली असती का. परत एकदा त्याने रिमोट उचलला, बंदुकीप्रमाणे व्हिडिओवर रोखून बटन दाबलं. पांढरा पडलेला टीव्हीचा पडदा परत जिवंत झाला.
टाटा इस्टेटच्या दूर जाणाऱ्या पाठल्या लाल दिव्यांमागची द एंड ही अक्षरं नाहीशी झाली. क्षणभर टीव्हीची स्क्रीन पांढरी पडली, प्रखर प्रकाश भेगत भगभगली आणि परत जिवंत झाली. आता वेगाने जाणाऱ्या इस्टेट पाठोपाठ कॅमेरा जात होता. शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरून वळणावरून न थरथरता न हलता कॅमेरा इस्टेटची पाठ नजरेत ठेवून पुढे जात होता. पहिल्यांदा हे दृश्य पाहिलं तेव्हाच इन्स्पेक्टर पंडितांना कॅमेऱ्याचा तो व्यावसायिक सराईतपणा खटकला होता. अगदी हाय बजेट हिंदी सिनेमाच्या कॅमेरामधलं सुद्धा ही कसरत या शहराच्या रस्त्यावर करणं जमलं नसतं. इस्टेट एका पंचतारांकित हॉटेलच्या दारात थांबली. मुग्धा आणि तिचा पती दोघं इस्टेटमधून उतरले, रिसेप्शन काउंटरवर आले. कॅमेरा त्यांच्या मागोमाग आला. आजूबाजूला अनेक माणसं होती. रिसेप्शन काउंटरवर 4 देखण्या मुली होत्या, पण कोणीही एकदाही कॅमेऱ्याकडे पाहिलं नाही. इट्स जस्ट इम्पॉसिबल. आताही इन्स्पेक्टर पंडित ओठातले ओठात पुटपुटले. देखण्या मुलींनी कॅमेऱ्याकडे चोरूनही पाहू नये हे सर्वथा अशक्य होतं. त्या दोघांना रस्ता दाखवत काळ्या सुटातला रुबाबदार व्यवस्थापक पुढे झाला. तिघेही लिफ्टमध्ये आले. 7व्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तिघेही लिफ्टमधून बाहेर पडले. एका सजवलेल्या दारासमोर आले. व्यवस्थापकाने दार उघडलं. कमरेतून लवत एक हात पसरत त्याने त्या दोघांना शुभेच्छा दिला. दोघेही आत शिरले. पाठी दार बंद झालं. अवघडल्यासारखे चालत दोघं फुलांनी पाकळ्यांनी सजवलेल्या बिछाण्याकडे आले. मुग्धाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत त्याने तिला समोर घेतलं. हलकेच उजव्या हाताने तिची हनुवटी उचलली. त्याला विरोध करत तिने मान खाली केली आणि तिला त्याचा डावा हात दिसला. ती दचकली, भांबावली आणि सावरली. हलकेच त्याचा डावा हात तिने स्वतःच्या दोन्ही हातांच्या उंजळीत घेतला. पंजाला जिथे अंगठा असतो त्या जागेभोवती पांढरशुभ्र बँडेज दिसत होतं. अगोदरच्या अख्ख्या कॅसेटमध्ये हे बँडेज कुठेही नव्हतं. तेवढ्यासाठी प्रत्येक कॅसेट पंडित साहेबांनी 2-2दा पाहिली होती. तिने मान उंचावून त्याच्या डोळ्यात पाहिलं. काहीतरी शोधत असल्याप्रमाणे कितीतरी वेळ ती पाहत राहिली आणि मग त्याच्या छातीत डोकं खुपसून हुंके देत ती गदगदली. इथेच फिल्म तुटल्याप्रमाणे कॅसेट थांबली. इन्स्पेक्टर पंडित उठले. त्यांनी व्हिडिओ प्लेअरमधून कॅसेट काढली. कपाटातून एक जुनाट पोस्टर काढलं. पोस्टरमध्ये कॅसेट बांधली. पायात बूट सारून त्या रस्त्यावर आले. साईड स्टँडला लावलेल्या मोटरसायकलवर त्यांनी मान ठोकली आणि ते भरवेगाने निघाले. हे सारं प्रथम त्यांना जाणवलं तेव्हाही ते असेच भरवेगाने निघाले होते. व्हिडिओ फिल्मवर आणि कॅसेटवर दोन्ही ठिकाणी शूटिंग करणाऱ्या कंपनीचं नाव आणि पत्ता होता. 30 वर्षांनंतरही योगायोगाने तो माणूस आणि त्याचा स्टुडिओ त्याच शहरात त्याच ठिकाणी अस्तित्वात होता. हे लग्न त्याला आठवत नव्हतं, पण त्या पुढचं शूटिंग आपण केलेलं नाही हे त्याला निश्चितपणे आठवत होतं. त्याच वेळी आणखी एक मुद्दा उपस्थित झाला होता. खऱ्याखुऱ्या लिफ्टमध्ये 3 माणसं असतानाही त्या तिघांनाही अशा प्रकारे सामावून घेणारा कॅमेरा आजही अस्तित्वात नव्हता. म्हणजे सिनेमातल्या लिफ्ट्सना 2 किंवा 3च भिंती असतात. म्हणजे तसा सेटच स्टुडिओत तयार केलेला असतो. 30 वर्षांपूर्वी तर अशा प्रकारचं व्हिडिओ शूटिंगही अशक्यच होतं. सगळ्यात शेवटी इन्स्पेक्टर पंडित मुग्धाच्या घरी गेले होते. मुग्धा आता 60 जवळ आली होती. तिचे केस पिकले होते. वृद्धत्वाच्या साऱ्या खुणा तिच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या. त्या वृद्धत्वाने तिला अनोखा गोडवा बहाल केला होता. ती हसली आणि इन्स्पेक्टर पंडितही क्षणभर हरवून गेले. मंदार, तिने हाक मारली आणि तिचा नवरा बाहेर आला. तिच्याच शेजारी बसला. तिच्यापासून फार वेळ दूर बसणं अशक्य असल्यासारखा. दोघांनी हसून एकमेकांकडे पाहिलं. दोघेही सुहास्य होते, प्रसन्न होते, तृप्त होते. इन्स्पेक्टर पंडितांनी थोडा वेळ इथल्या तिथल्या गप्पा मारल्या. मग बबन वेलदोडे नाहीसं झाल्याचं तिला सांगितलं. त्या दोघांनाही ते आधीच माहिती होतं. हे त्यांनी वर्तमानपत्रात त्याबद्दल वाचलं होतं ना. पण बबन वेलदोडेच्या नाहीसं होण्याशी त्यांना काहीच देणं घेणं नव्हतं. गेली 40 वर्ष ते दोघं सुखाने संसार करत होते. बोलता बोलता इन्स्पेक्टर पंडितांनी त्याला त्याच्या डाव्या पंजाला नसलेल्या अंगठ्याबद्दल विचारलं आणि खळखळून हसत मुग्धानेच अगदी पहिल्याच रात्री बाथरूमचं दार लावताना त्याचं बोट कसं दारात सापडलं हे सांगितलं. इथे येण्याआधी इन्स्पेक्टर त्या हॉटेलमध्ये गेले होते. पण 40 वर्षांपूर्वीची सारी माणसं कधीच रिटायर झाली होती. तेव्हाचा डॉक्टरही त्यांना सापडला नव्हता. मुग्धाच्या घरातून बाहेर पडताना त्यांची खात्री झाली होती मुग्धाचा नवराच बबन वेलदोडे होता. डाव्या पंजाचा तुटलेला अंगठा आणि डोक्यावरले पांढरे केस सोडले तर बबन वेलदोडेत आणि मुग्धाच्या एक्झिस्टिंग नवऱ्यात काहीही शारीरिक साम्य नव्हतं. आणि तरीही या क्षणी बबन वेलदोडे मुग्धाचा नवरा म्हणून वावरत होता.
मंदार हाच बबन वेलदोडे आहे आणि आपलं लग्न बबन वेलदोडेशीच झालंय हे मुग्धाला 40 वर्षांपूर्वीच कळलं होतं. याबद्दल विजय पंडितांना आता शंका नव्हती. पण 40 वर्ष संसार केला होता मुग्धा आणि मंदारने. त्याला हजारो साक्षीदारही होते. आई वडिलांनी ठरवून दिलेल्या नवरदेवाचं काय झालं याचा विचार मुग्धाने 40 वर्षांपूर्वीही केला नव्हता. 40 वर्षांपूर्वीच्या त्या चौकटीत बबन वेलदोडे शिरला. त्या चौकटीतील एकाही माणसाला याला हरकत नव्हती किंवा त्याने याची जाणीवच नव्हती. तर मग आता नाहीसा झालेला बबन वेलदोडे हा 40 वर्षांपूर्वीचा मंदार आहे हे कायदा कसं काय सिद्ध करू शकणार होता? आणि हेच जर सिद्ध झालं नाही तर मुग्धाच्या मूळ नवऱ्याचं काय झालं याचा प्रश्न उद्भवतोच कुठे? मोटारसायकलवरून भर वेगाने निघालेले इन्स्पेक्टर विजय पंडित अचानक ब्रेक दाबून खाडी पुलावर थांबले. साईड स्टँडला मोटरसायकल कलती उभी करून ते कठाड्यापाशी आले. खालून प्रचंड वेगाने प्रवाह जात होता. पाण्याचा, प्रकाशाचा, वेगाचा. त्या प्रवाहाकडे पाहत ते बबन वेलदोडेच्या डायरीत वाचलेल्या एकेका शब्दाचा विचार करत होते. त्यांच्याही आयुष्यात एक मुलगी आली होती, गोड, सुस्वभावी, त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारी. पण तेव्हा ते पीटीसीला होते आणि तिला त्यांच्यासाठी थांबता येणं अशक्य होतं. त्यांना ह्या पोलिसी पेशा मान्य नव्हता. त्यांना लेखक व्हायचं होतं. पण लेखक होऊन आईचं, धाकट्या भावाचं, स्वतःचं पोट भरता आलं नसतं. कितीतरी गोष्टी त्यांना हव्या होत्या आणि मिळाल्या नव्हत्या. काही नको होत्या तरी पदरात पडल्या होत्या. हे सगळं त्यांना बदलायचं होतं. टाइम्सच्या फ्रंट पेजवरलं आकाशगंगेचं छायाचित्र त्यांनी तासनतास टक लावून पाहिलं होतं. बबन वेलदोडेच्या डायरीतला प्रत्येक शब्द मनोभावे वाचला होता. पण अजून योग्य क्षण साधणारी प्रकाशाची तिरीप त्यांना वेचता येत नव्हती. ते विषण्ण हसले. हातात पोस्टरमध्ये बांधलेलं व्हिडिओ कॅसेटचं पुडकं त्यांनी हळुवारपणे कुरवाळलं. मग हात मागे घेत पुढे झुकत वेगाने त्याने हात पुढे घेत डिस्क प्रमाणे ते दूरवर वाहत्या प्रवाहात भिरकावलं. काय फेकलत साहेब? शेजारून आवाज आला आणि इन्स्पेक्टर पंडितांनी दचकून त्याच्याकडे पाहिलं. शेजारी बबन वेलदोडेचा म्हातारा वॉचमन उभा होता. पंडितांनी स्वतःच हसवलं. शेजारी स्वतः सीपी म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस उभे असते तरी त्यांना घाबरायची काय गरज होती? काय फेकलं होतं त्यांनी? पुरावा? कसला? कुणाचा? तोतेगिरीचा का बनवेगिरीचा? आणि कोणी कोणाचा खून केला? आजच्या एका माणसाने 60 वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या एका माणसाचा खून केलाच. अगदी खून केलाच असं समजा. तरी त्या गुन्ह्यासाठी कुठला कायदा आहे? साहेब, आज कळलं मला. वॉचमन त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाला. काय कळलं? पंडित साहेबांनी विचारलं. त्या दिवशी काय झालं ते? काय झालं त्या दिवशी? तुम्ही विश्वास ठेवाल साहेब? ठेवेन. आता तुम्ही काहीतरी फेकलत ना, हा, ते काळं पुडकं. ते वेगाने जाताना कशी एक काळी रेघ उमटली आकाशावर, तशीच एक काळी रेघ, काळा कवळसा किंवा प्रकाशाचा गर्द काळा झोत म्हणा साहेब. साहेब, त्या दिवशी माझ्या समोरून गेला. वाटेत येईल ते तोडत फोडत गेला. तुमचा विश्वास बसतो साहेब माझ्यावर? वॉचमनने किविलवाणे सुरत विचारलं. हो. त्याच्याकडे पाहत सुन्न हसत इन्स्पेक्टर विजय पंडित म्हणाले. जे घडलं ते सगळंच तुम्हाला कळलंय साहेब, होय ना? येस. इन्स्पेक्टर विजय पंडित वळटा वळटा म्हणाले. येस, आय नो. तुझ्या साहेबांनी एक टेप रिवाइंड केली आणि त्यातल्या काही किंवा सगळ्याच फ्रेम्स एडिट केल्या. नथिंग लेस, नथिंग मोर. साहेब आधी भेटले असते तर बरं झालं असतं. त्यांनी त्यांच्या मोटरसायकलवर टांग टाकली. काहीच न कळून वॉचमन दूरवर जाणाऱ्या इन्स्पेक्टर पंडितांच्या मोटरसायकलच्या लाल टेल लॅम्पकडे पाहत राहिला. रात्रीचा अंधार वारा अंगावर घेत पंडितांनी बुलेटचा ऍक्सिलरेटर जोरात पेळला. आपण घडणाऱ्या क्षणाच्या पुढे म्हणजे पाठी म्हणजे भूतकाळात जाऊ शकतो हे त्यांना नक्की जाणवलं होतं. 2 कोटी नाही पण 25-30 वर्ष मागे जायला काय हरकत आहे? मागे जायचं. बबन वेलदोडे पूर्ण व्यक्तिमत्व नाही बदलता येणार स्वतःचं. त्याला लहानपणापासूनच सराव होता. पण आपल्याला तरी कुठे शेरलॉक होम्स नाही तर जेम्स बॉन्ड व्हायचं आहे. आपण विजय पंडितच राहू. पण मागे जाऊ. टाइम लाईन वरल्या काही फ्रेम डिलीट करू, काही ऍड करू आणि आपली ही स्टोरी एडिट करू आपल्याला जशी हवी होती तशी. बबन वेलदोडेने तेच तर केलं.
मुग्धाच्या लग्नाच्या 20-25 व्हिडिओ कॅसेट्स वरवर पाहता एक दुसऱ्याच्या कॉपीज होत्या. पण लक्ष देऊन पाहिलं तर कळत होतं, पहिल्या कॅसेट पासून शेवटच्या कॅसेट पर्यंत नवरदेवाचा चेहरा हळूहळू बदलत गेला होता. जसं त्याने दुकानातल्या पोस्टर मधली मॉडेल बदलून तिथे मुग्धाला उभं केलं होतं तसं. आणि शेवटच्या सीडीमध्ये तर 40 वर्षांपूर्वीच्या घटनांची एडिटेड व्हर्शनच ऍड केली होती त्याने. ऍक्च्युअली आपण गुन्हा कसा केला हे सांगण्याचा मोह कुठल्याही गुन्हेगाराला आवडत नाही. तसंच बबन वेलदोडेचं झालं होतं. मी हे असं केलंय, कॅच मी इफ यू कॅन. आणि अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्याचं कुठलाही कलम या कृत्याला गुन्हा ठरवण्याला असक्षम होतं. तरी ती कॅसेट विजय पंडितांनी नष्ट केली. ती मुग्धा आणि मंदारच्या प्रेमकथेने भारावून नाही, तर बबन वेलदोडेप्रमाणेच इन्स्पेक्टर विजय पंडितही कसे नाहीसे झाले हे पुढच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला कळू नये याची खबरदारी तर त्याने घ्यायचीच होती. बुलेटच्या स्पीडोमीटर मधला काटा 130 वर थरथरत होता. हा वेगही त्यांना अपुरा वाटला. त्याने ऍक्सिलरेटर शक्य तेवढा पिळला. दूरवरून येणारे 4 प्रखर हेडलाईट्स त्यांना दिसत होते. रस्ता पूर्ण अडवून येणाऱ्या 2 ट्रकच्या दिशेने ते भरधाव झेपावले. नेमक्या क्षणी काळाच्या पुढे म्हणजे मागे जाण्याच्या टाइमलाईन मध्ये आपण शिरू याबद्दल त्यांना खात्री वाटत होती. त्या टाइमलाईनवर रस्त्यावर ट्रक नसणारी चौकट ते गाठणार होते. ती सापडली की काळाच्या चित्रफितीतून पाठी जात ज्या फ्रेम मध्ये शिरायचं ती फ्रेम ते गाठणार होते. त्यांच्याही आयुष्यात एक मुग्धा होती. त्यांनाही पोलीस दलात भरती व्हायचं नव्हतं. खूप काही करायचं राहून गेलं होतं. त्या फ्रेम्स त्यांना आठवत होत्या. 25-30 वर्ष मागे जाऊन त्यांना त्या सापडणार होत्या. तिथपर्यंत पोचायचं होतं. फक्त त्या फ्रेम मध्ये एंटर करायचं आणि मर्ज व्हायचं, बस. त्या विचारानेही बेभान झालेले विजय पंडित मोठ्याने हसत सुटले. अशक्य होतं तरी दूरवरून नजर विस्फारून पाहणाऱ्या वॉचमनलाही त्यांच्या हसण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. इन्स्पेक्टर साहेब अगदी शेजारी उभं राहून हसत असल्यासारखा. तो डोळे फाडून बघत राहिला. समोरून 4 हेडलाईट येताना त्याला दिसत होते. बुलेटचा लाल टेल लॅम्प उडत्या ठिणगीसारखा हेडलाईटच्या दिशेने झेपावत होता, तुटलेल्या ताऱ्यासारखा. एडिट इनकम्प्लीट. समाप्त.